हॅलो फ्रेंड्स, नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता तिसरी स्पर्धा परीक्षा यामध्ये आपण विद्यार्थ्यांना संपूर्ण पेपर याचं सोल्युशन या ठिकाणी देत आहोत. पेपर नंबर 217 भाषा गणित आणि या विषयाचं आपण संपूर्ण पेपरचं सोल्युशन या ठिकाणी पाहतो. हॅलो फ्रेंड्स, नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. कवडे क्लासेस अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. पेपर नंबर 217 आपण लाईव्ह त्याचं सोल्युशन पाहणार आहोत. पहा, पेपर नंबर 217 पहिला प्रश्न असतो तो उतार्यावरती. हा उतारा आपण मोठा करून पाहूया आणि तो समजून घेऊया. पहा, हा उतारा संपूर्ण आपल्याला व्यवस्थित वाचायचा असतो. वाचलेला उतारा आपल्याला व्यवस्थित तो समजून घ्यायचा असतो. प्रश्न त्या खालचे पर्याय व्यवस्थित लिहून घ्यायचे असतात, व्यवस्थित समजून घ्यायचे असतात आणि मग सोडवायचं असतं. पहा, एक आणि दोन प्रश्नासाठी दिलेला उतारा वाचा, त्या खाली प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा. पावसाची रिपरिप वाढत होती, म्हणजे जोरदार पाऊस पडत होता. विशाळगडाच्या वाटेवर कुठेतरी पहाट होत होती, विशाळगडाला चालली होती. राजांची पालखी दौडीने पळवली जात होती. पालखीसोबत बाजीप्रभू देशपांडे जात होते. पालखीच्या पुढे मागे पळणारे वीर सारखे मागे पुढे नजर टाकत होते. वादळ कमी झाले होते पण पाऊस पडतच होता. राजे पालखीच्या गोंड्याला धरून पालखीत बसले होते. ऊर फुटेपर्यंत माणसे सारखी पळत होती. पालखी पकडलेली माणसे पळता पळता बदलत होती. पहाट होता होता मावळ्यांनी घोडखिंड गाठली. आता हा इतिहास आहे चौथीचा आणि याच्यामध्ये आपण महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यातून निसटलेले विशाळगडाकडे निघालेले तो उतारा या ठिकाणी आहे. आता या ठिकाणी प्रश्न वाचूया. राजांची पालखी कोठे निघाली? याच्यामध्ये उत्तर आहे घोडखिंडीकडे, विशाळगडाकडे, पन्हाळगडाकडे, राजगडाकडे. उतारा दिवसाच्या कोणत्या वेळेचे वर्णन आले आहे? पहाटेच्या, रात्रीच्या, दुपारच्या, सकाळच्या. ओके, आता आपण इथं प्रश्न सोडवूया. राजांची पालखी कोठे निघाली? पहा, राजांची पालखी दौडीने पळवली जात होती. कुठे? तर विशाळगडाच्या वाटेवर. म्हणजे याचा अर्थ काय? विशाळगडाकडे चालली होती. ही पालखी कोठे निघाली होती? विशाळगडाकडे. उत्तर बरोबर आहे. चला पुढील प्रश्न. उतार्यात दिवसाच्या कोणत्या वेळेचे वर्णन आहे? पहा, उतार्यामध्ये वर्णन कोणत्या वेळेचे? पहाट होता होता. हे पहाट झाली होती. दिवसाची कोणती वेळ आहे? पहाटेची वेळ आहे. पण उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 पहाटेची. चला, कविता आहे. कवितेवरती प्रश्न. कविता समजून घ्यायची असते, वाचायची असते, व्यवस्थित समजून घ्यायची असते. येशील का चांदोबा दिवाळीला, मातीचा किल्ला करूया, फटाके फुलबाजा उडवूया, लाडू करंजी गोड गोड खाऊया, चकली आणि शेव चवीला घेऊया, अंगणात रांगोळी काढूया, पंत्यांच्या ओळी मांडूया, चांदोबा तू चांदणीला घेऊन ये, आकाश कंदील करायला ये, दिवाळीची गंमत करायची आहे, अभ्यासाला बुट्टी मारायची आहे. बुट्टी मारायची म्हणजे काय? अभ्यासाला सुट्टी घ्यायची. दिवाळीच्या सुट्टीमध्ये आहे. मुलगा दिवाळीत कोणाला बोलवत आहे? कोणाला बोलवत आहे? पाहिजे. येशील का चांदोबा दिवाळीला म्हणजे कोणाला बोलवत आहे? चांदोबाला बोलवत आहे. मामाला, मित्राला, चांदोबाला, ताऱ्यांना. इथं चांदोबाला बोलवत आहे. पुढील प्रश्न पहा. मुलगा कोणाला घेऊन येण्यास सांगत आहे? चांदोबाला बोलवत आहे. चांदोबाच्या बरोबर कोणाला घेऊन यायला सांगत आहे? पहा, चांदोबाच्या बरोबर काय बोलतोय? चांदोबा तू चांदणीला घेऊन ये. म्हणजे कोणाला घेऊन येण्यास सांगत आहे? चांदणीला. चला पुढील प्रश्न. पाहिजे प्रश्न चुकलेला आहे तर ग्रहांना दिलेले उत्तर आपण ते चेंज करूया. चांदणीला आपलं उत्तर लगेच चेंज झालं. ओके, चला पुढील प्रश्न पहा. मुलगा कोणाला घेऊन येण्यास आहे? चांदणीला. पुढे गणेश फुटबॉल खेळत आहे. या वाक्यातील क्रियापद होता. क्रियापद याचा अर्थ क्रिया पूर्ण करणारा शब्द. कोणती क्रिया घडत आहे? खेळण्याची. यातलं क्रियापद कोणतं आहे? खेळत आहे. यातलं आहे याच्यावर काय वगैरे कळत. खेळत हे यातलं क्रियापद आहे. त्याला सहाय्यक आहे.
मूळ क्रियापद खेळत, त्याच्यामध्ये मूळ धातू बनतो खेळ आणि त्याला सहाय्यक खेळत अर्थ पूर्ण होत नाही वाक्याचा. कधी फुटबॉल खेळत होतं तर वाक्याचा अर्थ पूर्ण नाही. त्याला जोडीला आहे हे सहाय्यक क्रियापद घेतलेलं आहे, म्हणजे या ठिकाणी खेळत हे क्रियापद आहे आणि त्याचं सहाय्यक आहे. पुढे स्नेहा खूप हुशार आहे या वाक्यातील नाम ओळखा. नाव ओळखायचं. नाम स्नेहा आहे पर्यायामध्ये आहे. आता ते हे कसं ओळखायचं? क्रियापद हुशार आहे. कसे आहे? कोण आहे? स्नेहा. आता स्नेहाबद्दल काय माहिती दिली? स्नेहा कशी हुशार आहे. हुशारी काय येणार आहे? विशेषण आहे. कोणाचं? स्नेहाचं. आणि आहे हे क्रियापद आहे. त्यामुळे उत्तरी स्नेहा, वाक्यामध्ये स्नेहा हे नाम आहे. योग्य वापरून खालील परिचय पूर्ण करा. आकाशात टिंबटिंब इंद्रधनुष्य दिसते. आता 7 ते 9 3 प्रश्न आहे, तिन्ही वाचा. आकाशात इंद्रधनुष्य टिंबटिंब इंद्रधनुष्य दिसते. नेहमी पाऊस पडून गेल्यावर रात्री सकाळी त्याचे टिंबटिंब रंग पाऊस सर्वजण हरपून जातात. रंगीबेरंगी चित्र विचित्र मनमोहक भडक निसर्गाचा तो एक अद्भुत टिंबटिंब असतो. आविष्कार शोध उपकार जादूगार. आता इथं कशात आले? इंद्रधनुष्य. मग आकाशात इंद्रधनुष्य कधी दिसतं? नेहमी पाऊस पडून गेल्यावर रात्री सकाळी. तर इंद्रधनुष्य हे फक्त पाऊस पडून गेल्यानंतरच दिसतं. काय होतं? पाऊस पडतो म्हणजे आकाशातून ढगामधून पावसाचे थेंब खाली जमिनीवरती पडतात. मग जमिनीवरती पडताना त्याचे बारीक बारीक थेंब हवेमध्ये तरंगत राहतात आणि या तरंगणाऱ्या पाण्याच्या थेंबावर सूर्यप्रकाश पडला की इंद्रधनुष्य तयार होतं. म्हणजे त्या पाण्याच्या थेंबातून सूर्यप्रकाश गेला की तो परावर्तित होतो. 7 रंगामध्ये त्याचं डिवायडेशन होतं, म्हणून इंद्रधनुष्य 7 रंगाचं असतं. याचा प्रयोग आपल्या घरी उन्हाळ्याच्या दिवसात उन्हाळ्याचं उन्हाचं जर पाणी जर आपण पंपाचं मोटर चालू करून त्याचं पाणी जर असं रस्त्यावरती किंवा असं फवारायला लागलो तरी आपल्याला त्या पाण्यामध्ये इंद्रधनुष्य दिसतं. म्हणजे तसं पाऊस पडून गेल्यानंतरच इंद्रधनुष्य दिसतं, इतर वेळी दिसत नाही. त्याचे टिंबटिंब रंग पाहून सर्वजण हरवून जातात. आता इंद्रधनुष्याचे रंगीबेरंगी चित्र विचित्र मनमोहक भडक. तर हे 7 रंग आहे. रंगीबेरंगी नाही, हे ठरलेले 7 रंग. रंगीबेरंगी म्हणजे वेगवेगळे रंग झाले. चित्र विचित्र का म्हणता येणार नाही, कारण हे चित्र विचित्र नाही आहे. त्याला एक विशिष्ट असा क्रम आहे आणि त्यामुळे त्याला चित्र विचित्र कुठे वर्षाकाळ वेगवेगळे कलर असते तर काय चित्र विचित्र घातले आपण म्हणतो. पण इंद्रधनुष्य चित्र विचित्र नसतं. चांगलं दिसत असेल तर त्याला मनमोहक म्हणतात आणि चांगलं दिसत नसेल चित्र विचित्र दिसतं, डोळ्याला बटबटीत वगैरे वाटत असतं, त्याला चित्र विचित्र म्हणतात. चांगलं म्हणलं तर त्याला मनमोहक. भडक काही लाल रंगाला वगैरे भडक जे गर्द कलर असतात त्याला भडक म्हणतात. इंद्रधनुष्यात काही भडक कलर नसतात, 7 कलर असतात, त्यामुळं मनमोहक. निसर्गाचा तो एक इंद्रधनुष्य हा निसर्गाचा काय आहे? आविष्कार शोध उपकार जादूगार. तर निसर्गाचा तो आविष्कार आहे, म्हणजे एक प्रकारचा चमत्कार आहे. तो काही कुणी माणसाने बनवलेला नाही. पाण्याच्या थेंबावर सूर्यप्रकाश पडले की त्याचं इंद्रधनुष्यामध्ये रूपांतर होतं. हा निसर्गाचा एक अद्भुत आविष्कार आहे किंवा निसर्गाचा चमत्कार आहे. चला पुढे. रोबो या इंग्रजी नावाचे मराठी नाव पर्यायातून ओळखा. रोबो याला इंग्रजीमध्ये म्हणतात, मराठीमध्ये त्याला काय म्हणतात? यंत्रमानव. चला पुढे. पुढे दिलेले दोन्ही शब्द ज्या म्हणीमध्ये आहेत ती म्हण ओळखा. चोर आणि चांदणी. चोराच्या मनात चांदणी. काय होईल? चोराच्या मनात चांदणी या म्हणी पाठ असणं गरजेचं आहे. तर पुढे संवाद. काळजीपूर्वक संवाद वाचायचा आहे. हा संवाद कोण म्हणलेला आहे हे बघायचं आहे, कारण ते महत्त्वाचं असतं. त्यासाठी आपण हा जरा उत्तर बारीक करूया आणि जे लिहिता येईल आपल्याला कोण बोललेलं आहे. हनुमंता फेब्रुवारी महिना आला तरी हिव जाईना. काय कोण म्हणलंय? तर हे कळत नाही. तर जो व्यक्ती बोललाय तो हनुमंताला बोलला. हनुमंता फेब्रुवारी महिना आला तर हिव जाईना. हिव जाईना म्हणजे थंडी जाईना. हे वा. आता इथं काय कोण? वसंत. म्हणजे हे पहिलं वाक्य कोण बोललेलं आहे? वसंत बोललेला आहे. वसंत काय म्हणतोय? हनुमंता फेब्रुवारी महिन्याला तर हिव जाईना. मग तो हनुमंत काय म्हणतोय? काय करूया वसंता. म्हणजे हा हनुमंत बोलतोय. काय करतोय? काय करूया वसंता? शनिवार.
शनिवार आहे, मारुतीला देवळात तेल घालून येतो, मग बोलत बसूया, असं हनुमंत वसंताला म्हणतो. मी पण येतो, चल बोलत बोलत जाऊया. कोण म्हणला? हा वसंतच म्हणलेला आहे. पुढं हनुमंता वसंता कोठे चाललात म्हणून ह्या दोघांना कोणतरी बोललेलं आहे. देवळातून येतो तोपर्यंत पाराला थांबा, रामू काका. म्हणजे हनुमंता वसंता हे कोण बोलले? रामू काका बोलले त्या दोघांना की हनुमंता वसंता कुठे चाललाय. मग हे दोघे जणी त्याला काय बोलले? देवळातून येतो तोपर्यंत पहारावर थांबा, रामू काका. हे हनुमंता वसंता दोघे बोलले. या दोघांपैकी एक जण कोणतर बोललेलं असेल. मग बोला आता राम काका. म्हणजे हे दोघे जणी माघारी आल्यानंतर या दोघांमधला हनुमंता किंवा वसंत यापैकी दोघं बोलले का दोघे बोलले? हनुमंता आमदार साहेब उद्या गावात येणार आहे वाटतं. कशासाठी येणार आहे ते काका? ते कोण बोललेलं आहे? हे रामू काका. रामू काका बोलला हनुमंता आमदार साहेब उद्या गावात येणार आहे वाटतं. कशासाठी येणार आहे ते काका? शाळेची नवीन खोली बांधत आहे, त्याचे उद्घाटन करण्यासाठी येणार आहे. या हनुमंता बोललेला. म्हणजे याप्रमाणे प्रत्येक वाक्य कोण बोललं, या संवादात किती जणांनी भाग घेतला, हे सगळं आपल्याला शोधायचं असतं. याच्यासाठी अशा पद्धतीने हे लिहिता आलं पाहिजे. चला पुढील प्रश्न पहा. पारावर कोण थांबले होते? आता पारा हनुमंता वसंत थांबले का? या दोघांना रामू काका म्हणल्यानंतर रामू काकाला ते काय म्हणले? पारावर थांबा, मी आलो देवळात. म्हणजे या ठिकाणी पारा कोण थांबले होते? तर रामू काका हे पारावरती थांबले होते. पुढील प्रश्न पहा. संवाद काळजीपूर्वक वाचा. हा संवाद आहे आणि हा याच्यावरती प्रश्न काय? संवादावरून शाळेच्या खोलीचे उद्घाटन कोणत्या वारी होणार असेल? आता हे चालले देवळात चालले, पण इथं काय म्हणतात? वसंता शनिवार आहे, म्हणजे आज शनिवार आहे आणि हनुमानाला चाललेले, मारुतीला चाललेले आहे. आणि मग शनिवारी मारुतीला झालं. उद्घाटन कधी आहे? याचे उद्घाटन शाळेची नवीन खोली बांधली, त्याचे उद्घाटन करण्यासाठी येणार आहे. कधी? हनुमंत आमदार साहेब उद्या येणार आहे. म्हणजे उद्या कोणता वार असेल? आज शनिवार आहे म्हणजे तर उद्या रविवार असणार आहे. रविवारी ते शाळेच्या खोलीच्या उद्घाटनासाठी येणार आहे. चला पुढील प्रश्न पहा. सिंह या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. आता इथं समानार्थी शब्द माहीत पाहिजे. सिंह या शब्दाचे समानार्थी शब्द सिंह, वनराज, गजराज, केसरी. सिंहाला समानार्थी शब्द आहे केसरी. सारंग म्हणजे हरिण आहे, कुंजर म्हणजे हरिण आहे, अश्व म्हणजे घोडा आहे. ओके. पुढं सावध या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द लिहिताना शब्दाच्या आधी कोणते अक्षर लिहावे? बघा, निसावध, सुसावध, न सावध, बेसावध. कोणता बनेल? बेसावध. याला म्हणतात उपसर्ग. शब्दाच्या अगोदर लागलं की त्याला म्हणायचं उपसर्ग आणि शब्दाच्या नंतर लागलं की त्याला म्हणायचं प्रत्यय. म्हणजे काही वेळा दार प्रत्यय लावून म्हणतो, दार प्रत्यय लावून शब्द बनवा. तशा पद्धतीने इथं बे हा उपसर्ग लावून सावधचा बेसावध हा उपसर्ग वापरलेला आहे. बे. पुढे रिकाम्या जागी योग्य शब्द निवडून सुसंगत वाक्याचा परिचय तयार करा. आता इथं सुसंगत वाक्याचा परिचय करायचा असतो. सर्व वाक्य वाचा. 16 ते 18 3 वाक्य आहे. आकाश टिंबटिंब ढगांनी भरून आले होते, निळ्या, काळ्या, पांढऱ्या, हिरव्या. रिकाम्या जागी पावसाची टिंबटिंब जोरात आली. थेंब, लाट, सर, थंडी. पाऊस थांबल्यावर टिंबटिंब आपल्या घरट्याकडे गेली. आता इथं सोपं आहे. आकाश टिंबटिंब ढगांनी भरून आले म्हणजे पुढे पावसा आलेला आहे. म्हणजे तेव्हा कोणत्या ढगांनी इथं भरून? काळ्या. आकाश काळ्या ढगांनी भरून आले होते. पुढं काय म्हणजे पावसाची टिंबटिंब जोरात आली. थेंब, लाट, सर, थंडी. तर पावसाची सर म्हणजे पाऊस हा असाच एकसारखा पडत नाही. एकदम मोठा येतो, पुन्हा बारीक होतो, मोठा येतो म्हणजे सर आहे. म्हणजे मोठा पाऊस आला की त्याला आपण म्हणतो सर आहे. आपल्या भागामध्ये येणारा पाऊस सरीवर सरी अशा पद्धतीने. कोकणामध्ये सरीवर सरी नसतं, एकसारखा दो पाऊस. एकदा पाऊस पडायला लागला की 2-2 दिवस उघडत नाही अशा पद्धतीने. पाऊस थांबल्यानंतर टिंबटिंब आपल्या घरट्याकडे गेली. आता आपल्याकडला पाऊस 5 मिनिटं, 10 मिनिटं, अर्धा तास पडतो. आपल्याकडे पाऊस आला की लगेच आपण झाडाखाली वगैरे किंवा आडोशाला जातो, कारण माहिती आहे आपल्याला 15-20 मिनिटात अर्ध्या तासात पाऊस उघडणार. कोकणामध्ये तसं नसतं. एकदा पाऊस सुरू झाला की 2-2 दिवस उघडत नाही. त्यामुळं आता हे जे बाहेर प्राणी पक्षी होते ते कुठेतरी आडोशाला थांबले आणि पाऊस थांबल्यानंतर
टिंबटिंब आपल्या घरट्याकडे गेले, घरट्याकडे कोण जातात? कोणाचं घरटं असतं? प्राणी, वेली, मुले, पक्षी. कुणाचं घरटं? पक्षी. पक्ष्याचं पक्षी घरट्याकडे निघाले. पुढे 19 शेजारी शब्दकोडे पूर्ण करण्यासाठी रिकाम्या चौकडी खाली कोणते अक्षर आपल्या अर्थपूर्ण शब्द तयार होते? पहिला पर्याय वापरावे लागतात. पहिला पर्याय सह्यात, संतीत, संयात म्हणतो का अर्थपूर्ण? तेही नाही. दुसरा सहत, सहत, सन्नत म्हणतो का? नाही. तिसरा संजुत, संकत, सन्नत नाही. चौथा संगत, संक्रांत, संपत. हे सर्व करतात. उत्तरी पर्याय क्रमांक 4. पुढे कर्तव्य पार पाडण्यात तत्पर असणारा अनेक शब्दाबद्दल एक शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द. कर्तव्य पार पाडण्यात तत्पर असणारा कर्तव्य तत्पर का कर्तव्य दक्ष? तर कर्तव्य दक्ष. पोलीस असतात कर्तव्य दक्ष असतात. कर्तव्य पार पाडण्यात त्याच्या लगेच फोन आल्यावर लगेच येतात. म्हणजे कर्तव्य दक्ष, कर्तव्य पार पाडण्यात तत्पर असणारा कर्तव्य तत्पर नाही, कर्तव्य दक्ष. अधिकारी कसे? कर्तव्य दक्ष. किती सुंदर बाग आहे ही. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात, सुंदर या शब्दाची जात. आता यातलं हे जर सरळ वाक्य केलं तर ही बाग खूप सुंदर आहे. यातले क्रियापद आहे. मग सुंदर आहे काय? म्हणजे असणारी काय? सुंदर असणारी काय? कोण सुंदर आहे? बाग. म्हणजे बाग काय येणार? नाम. आणि या बागेबद्दल काय विशेष सांगितली माहिती? सुंदर. म्हणजे बागेबद्दलची सुंदर माहिती देतो म्हणजे काय आहे? सुंदर. बागेचं विशेषण, बाग या नामाचं विशेषण सुंदर बाग. पुढे गोदावरी, तापी, कृष्णा, भीमा या महाराष्ट्रातील नद्या आहेत. या वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरले? कोणकोणते विरामचिन्ह? हे स्वल्पविराम, 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 पूर्णविराम. पर्यायामध्ये पहा स्वल्पविराम आहे का पूर्णविराम आहे? तर प्रश्नचिन्ह आहे का? नाही. स्वल्पविराम आहे. अवतरण चिन्ह आहे का? नाही. अर्धविराम आहे का? नाही. प्रश्न पूर्णविराम पर्यायच नाही. इथं स्वल्पविराम आहे. पुढे समान अर्थ असलेली वाक्यप्रचाराची जोडी. ही वाक्यप्रचाराचा अर्थ सारखा पाहिजे जोडी. डोळा लागणे म्हणजे डोळे झाक करणे. डोळा लागणे म्हणजे झोप लागणे. डोळे झाक करणे म्हणजे डोळा लागणे आहे का? नाही. गळा काढणे, चेहरा खुलणे. गळा काढणे म्हणजे रडणे आणि चेहरा खुलणे म्हणजे आनंद होणे. सारखा अर्थ आहे का? नाही. डोळे झाक करणे म्हणजे दुर्लक्ष करणे. डोळा लागणे म्हणजे झोपणे. मग सारखा अर्थ आहे का? नाही. गळा काढणे, चेहरा खुलणे सारखा अर्थ आहे का? नाही. तोंड देणे, छाती दडपणे. तोंड देणे म्हणजे संकटाला तोंड दिलं, हे धैर्याने सामोरे झालं. आणि छाती दडपणे म्हणजे भीती वाटणे. सारखा अर्थ आहे का? नाही. खजील होणे, चेहरा पडणे. खजील होणे मी माझा पहिला नंबर आला म्हणून मी खजील झालो, मी नाराज झालो. आणि चेहरा पडणे म्हणजे पण नाराज होणे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 दोन्ही याचे सारखे अर्थ आहे दोन्ही वाक्यप्रचारांचे. 24वा प्रश्न सोबतच्या आकृतीत रिकाम्या जागी कोणते अक्षर लिहिल्यास आडवा शब्द धरणी आणि उभा शब्द रात्र या अर्थाचा तयार होईल. मी तर पर्याय वापरावे लागतील. पहा म घेतला, रमणी, म मीन. पहा जमतो का? नाही. दुसरा येणार ज, रजनी, जमीन. अर्थपूर्ण होत आहे. रजनी म्हणजे रात्र, जमीन म्हणजे धरती. त्यामुळं ज येते. दुसरं तिसरं वापरून बघा का, रकानी, कामीन. नाही तर जा, रजानी, जामीन. जामीन, जमीन म्हणजे धरती. आणि जामीन म्हणजे एखाद्याला अटक झाली असेल तर त्याला सोडवण्यासाठी जामीन होतात की आम्ही त्याच्या जागेवरती उभा राहू, त्याच्या मदतीला आलो. म्हणजे इथं ज येतो. रजनी आणि जमीन. खाली पर्याय शब्द त्याचा अर्थ दिलाय. चुकीच्या जोडीचा पर्याय शोधा. हात, पाणी. नला पहिली वेळी पाणी म्हणजे हात, आणि नला दुसरी वेळी पाणी म्हणजे आपण पितो ते पाणी. वीज, सौदामिनी. बरोबर आहे. वीजेला दामिनी, सौदामिनी म्हणतात. स्त्री, कामिनी. बरोबर आहे. ललना. अनेक शब्द आहेत. समान शब्द हे पाठ असले पाहिजे. चंद्र, दीन म्हणे. चंद्राला शशी म्हणतात. हा दीन म्हणे कुणाला म्हणतात? सूर्याला. वासर म्हणे, दीन म्हणे.
म्हणजे सूर्याचा असा मराठी शब्द दिन म्हणून चंद्राला आता शशी वगैरे म्हणतात, त्यामुळे पहिले हा चुकीचा आहे, बाकीचे तिन्ही पर्याय बरोबर आहे. आता प्रश्न आहे गणितावरचे प्रश्न आपण फळ्यावरती सोडवूया. चला, काय प्रश्न क्रमांक 26. 550 ही संख्या अंकात कशी द्या? 550 500 आणि 50 पाचावर 050. 550 या संख्या कशी द्या? पर्याय क्रमांक 3. 27वा प्रश्न 70 7 आणि 700 विस्तारित मांडणीने तयार होणारी संख्या 70 अधिक 7 अधिक 700. उभी मांडणी करून केलं काय हरकत नाही. 70 मांडताना एक खाली एक, दशकाखाली दशक अशी मांडणी करायची, चुकणार नाही. याची बेरीज करायची आहे. बेरीज करताना कशी करायची असते? म्हणजे एककाची 0 7 0 एकाची बेरीज 7. दशकाची बेरीज 7. इथं काय दशक नाही, इथं 0 दशक आहे. 7 आणि 0 7. शतकाची बेरीज इथे शतक नाही, इथे शतक नाही, इथे 7 म्हणजे किती? 777. इथे बेरीज केली तरी 7, दशकाची 7, शतकाची 7, 777. पर्याय क्रमांक 4. पुढे 1 ते 100 या संख्यामध्ये एकूण मूळ संख्या किती आहे? पहा, 1 ते 100 मध्ये मूळ संख्या. आता या मूळ संख्या पाठ असल्या पाहिजे. या मूळ संख्या कशा पाठ ठेवायच्या? याचा पहा 2 3 5 7 11 13 17 23 29 31 37 41 43 47 53 59 मी 72 केले. 61 67 71 73 83 89 आणि 97. मग 1 ते 10 मध्ये किती आल्या? 4. 11 ते 20 मध्ये हे 1 ते 10 मध्ये. या 11 ते 20 मध्ये किती आल्या? 3. 21 ते 30 मध्ये, सॉरी 21 ते 30 मध्ये किती आहे? 21 ते 30 मध्ये 2. इथे राहिली 19 राहिली. इथे 23 29 मध्ये 2 आल्या. 31 ते 40 मध्ये हे एकदा व्यवस्थित लक्ष द्या. 31 ते 40 मध्ये 2 आहे. 41 ते 50 किती आहे? 3 आहे. हे लक्षात ठेवायचंय. 41 ते 50 मध्ये 3 आल्या. 51 ते 60 51 ते 60 51
1 ते 10 मध्ये, 11 ते 20 मध्ये, 21 ते 30 मध्ये, 31 ते 40 मध्ये, 41 ते 50 मध्ये, 51 ते 60 मध्ये, 61 ते 70, 71 ते 80, 81 ते 90, 91 ते 100. तर कशा लक्षात समजून सर्व देतोय पाय ठिकाणी 1 ते 10 मध्ये कोणकोणत्या आहेत? 2, 3, 5, 7. किती आल्या? 4 आल्या. 11 ते 20 मध्ये 11, 13, 17, 19. किती झाल्या? 4 आल्या. या ठिकाणी मोजा व्यवस्थित. 23, 29. किती आल्या? 2. 31, 37. किती आल्या? 2. 41 ते 50 मध्ये 41, 43, 67, 67. किती आल्या? 3. 71 ते 80 मध्ये 71, 73, 79. किती झाल्या? 3. 81 ते 90 मध्ये 83, 89. किती झाल्या? 2. आणि ते 97. किती झाल्या? 1. मी इथं याच्यामध्ये जर मोबाईल नंबर 5, 44, 22, 32, 23, 21. त्यातल्या पहिल्या 5 1 ते 50 मध्ये, 1 ते 50 मध्ये या आहेत. आणि 41, 51 ते 60 मध्ये येऊन आहे. 1 ते 50 मध्ये किती आहे? 4, 4, 8, 9, 10, 2, 12, 3, 15. 15. आणि 51 ते 60 मध्ये 10. त्याचे एकूण 1 ते 100 मध्ये किती मूळ संख्या आहे? 25. हे पाठ असलं पाहिजे. मी 44, 22, 32, 23, 21 मूळ संख्याचा मोबाईल नंबर कसंही विचारून द्या प्रश्न, लगेच लक्षात येणार. 25 मूळ संख्या आहे. पुढे 250 का 250 अधिक 250 ही संख्या अक्षरात कशी लिहा? 250 अधिक 250 ही संख्या अक्षरामध्ये कशी लिहा? का 250 ते 250 आपण करूया बेरीज. 250 अधिक 250. प्रश्न क्रमांक 29. 250 अधिक 250 उभी केली तरी ठीक आहे. आडवी एककाची 0, 0, 0. दशकाची 5 आणि 5, 10, 10शी 0. चालला 1. शतकाच्या घरात शतकाची 2 आणि 1, 3 आणि 2, 5. किती आलं उत्तर? पहा बरं. 500. याला 500. तर पुढील प्रश्न क्रमांक 30. 666 या संख्येतील 666 30वा प्रश्न आहे. या 6ची स्थानिक किंमत. या 6ची किंमत 6 एकक म्हणजे 6 एक. या 6ची किंमत 6 दशक. 6 दशक म्हणजे 60. आणि या 6ची 6 शतक. 6 शतक म्हणजे 600. आपल्याला या 6ची विचारली. या 6ची स्थानिक किंमत किती होणार आहे? 60. पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न 31वा. 3 मीटर अधिक 30 सेंटीमीटर. 3 मीटर अधिक 30 सेंटीमीटर बरोबर किती? सेंटीमीटर. याचं रूपांतर करायचं आहे सेंटीमीटरमध्ये. आपल्याला हा तक्ता घेता आला पाहिजे. सेंटीमीटरचे मीटरचे सेंटीमीटर करायचे. मिलीमीटरपासून सेंटीमीटर. सेंटी, डेसी, डेसीमीटर,
आणि मीटर, बस एवढा आता सगळा मिलीचा गरज नाही. पुढं हे काय हेक्टोकिलोची गरज नाही. काय म्हणजे 3 मीटर, मीटर मध्ये 3 आहे, मीटर करा. याचे सेंटीमीटर करा, सेंटीमीटर पर्यंत शून्य देत जायचे. या 3 मीटरचे डेसी केले तर 3 डेसीमीटर झाले. या 3 मीटरचे सेंटी केले तर 300 सेंटीमीटर झाले. आणि नंतर काय म्हणलेलं आहे 30 सेंटीमीटर, 30 सेंटी, सेंटीचा शेवटचा शून्य आणि 3 डेसीच्या घरात म्हणजे हे झाले 30 सेंटीमीटर. आणि याची बेरीज करायची, काय बेरीज पहा बरं, 0 3 3 किती उत्तर 330 सेंटीमीटर. उत्तर किती 330 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 4. चला 2 ते 10 पर्यंतच्या सर्व विषम संख्येची बेरीज किती. प्रश्न क्रमांक 32 पाहिले 2 ते 10 पर्यंतच्या कसल्या पाहिजे विषम. 2 ते 10 पर्यंतच्या विषम संख्या कोणत्या. विषम संख्या 3 5 7 9 विषम संख्या. सम म्हणलं तर 2 4 6 8 10. इथं 2 ते 10 पर्यंतच्या विषम 10 सम आहे, 2 सम आहे. 2 4 3 5 7 9 याची बेरीज 9 7 16 5 21 3 24. विषम संख्येची बेरीज किती येते 24. 2 पासून पुढे. पुढचा प्रश्न क्रमांक 33. प्रश्न क्रमांक 33 काय म्हणलेलं आहे 7/9 अधिक 5/9 बरोबर किती. 7/9 अधिक 5/9 छेद सारखा आहे, छेदाची बेरीज करायची नाही, एकदाच मांडायची. आणि मग वरती 7 आणि 5 याची बेरीज 7 आणि 5 12°/9. उत्तर काय येणार आहे पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न घ्या. पुढील आकृतीबंध पूर्ण करा. आकृतीबंध मध्ये काय संबंध आहे पाहायचा. प्रश्न क्रमांक 34 6 10 14 18 प्रश्नचिन्ह 26. कायचा संबंध आहे 6 आणि 4 मधला फरक 4, 10 आणि 14 मधला फरक 4, 14 आणि 18 मधला फरक 4. म्हणजे काय येतं 6 4 10 10 14 14 18 18 22 22 26. म्हणजे काय 4च्या टप्प्याने येणार आहे. 4चा टप्पा आहे तेव्हा उत्तर काय येणार आहे 22. उत्तर पर्याय क्रमांक 2 22. तर खाली कोणता लघुकोन नाही. प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. काय म्हणलेलं लघुकोन नाही. लघुकोनला अंडरलाईन करायची, नाहीला गोल करायचं. मी चुकत नाही. तुम्ही काय करता लघुकोन आहे म्हणून पर्याय लिहून टाकता. आता पहिला कोणता आहे हा कोणता आहे हा कोणता आहे काटकोन. पहिला पर्याय आहे तो काटकोन. दुसरा कोणता आहे दुसरा लघुकोन आहे. तिसरा लघुकोन आहे. चौथा लघुकोन आहे. 90° हा काटकोन असतो तो 90°. या ठिकाणी आहे तो काटकोन आहे. बाकीचे इथे लघुकोन आहे, इथे लघुकोन आहे, इथे लघुकोन आहे. लघुकोन नाही कोणता तर पहिला पर्याय लघुकोन नाही तो काटकोन आहे. पुढचा प्रश्न 9 सत्ते अधिक 5 सत्ते. पाठ पाहिजे 9 सत्ते. प्रश्न क्रमांक 36 9 सत्ते म्हणजे 9 गुणिले 6 अधिक 5 सत्ते म्हणजे 5 गुणिले 6. आता पाडा 9 सत्ता 63. एका मला 7 नव्हे 63 अधिक 5 सत्ता 35 7 5 35. उभ्या आणि उलटे कसे म्हणता येईल याची बेरीज करायला सांगितली. एककाची बेरीज करा 3 आणि 5 5 आणि 3 8. दशका हातचा काय येत नाही. दशकाची 6 आणि 3 9. उत्तर किती येणार आहे 98. पहिला पर्याय 98. पुढे 150 नंतर क्रमाने येणारी विषम संख्या कोणती. 37वा प्रश्न आहे. 150 कसे मांडायचे. दीड पोळी बघितली आहे. दीड पोळी टोपल्यामधली चपाती दीड म्हणजे काय असते 1 पूर्ण आणि अर्धी. याला म्हणायचं दीड. ही 1 पूर्ण आणि अर्धी.
शे म्हणजे 100 म्हणजे 100 म्हणजे 100 आणि मग अर्धा शे म्हणजे इथे 2 बाकी 50 म्हणजे किती झाले 150. 150 कसे मांडाल 150. आणि मग काय त्यांनी म्हटलंय 150 नंतर क्रमाने लगेच येणारी विषम संख्या ही कसली आहे सम आहे. मग विषम कशी कराल समसंख्येमध्ये 1 मिळवला ती विषम येते म्हणजे काय होईल 151. समसंख्येमध्ये 1 मिळवलं की विषम संख्या येते 151. पुढं काय लिहिते की अशुद्ध स्वरूपातील वाचन कोणते चुकीचं वाचन कोणतं पहिलं बा 55 75 95 37 हे 55 बरोबर आहे 95 बरोबर आहे 37 बरोबर आहे 75 आहे का याचं वाचन काय होईल 75. चार एखादा म्हणलं काही 75 नाही चला 4 चला 4 जोडला काय तर इथं 75 हे उत्तर चुकीचं आहे. पुढील प्रश्न एक अंक एकदाच वापरून येणारी 4 अंकी लघुत्तम विषम संख्या कोणती पहा एक अंक एकदाच वापरायचा आणि 4 अंकी लघुत्तम म्हणजे लहान 4 अंकी आणि विषम म्हणजे पहा 4 अंकी पाहिजे लघुत्तम म्हणजे लहान पाहिजे आणि विषम आणि एक अंक एकदाच वापरायचा. मी जेव्हा लहान संख्या बनवायची असेल तेव्हा काय करावं लागतं लहानात लहान अंक वापरायचे. मग लहानात लहान आपल्याला वापरायला सांगितले इथं त्यांनी अंक दिले नाही. मग लहान अंक कोणते 0 1 2 3 हे 4 अंक वापरले. मग ही बनवली तर ही काय 4 अंकी होईल का ही संख्या जर आपण बनवली सॉरी 0 1 2 3 काय झाली ही संख्या 123 4 अंकी आहे का नाही. मग इथं 4 अंकी करायला काय केलं पाहिजे हा जो 1 आहे तो बाहेर काढला पाहिजे आणि हा 0 पुढे ढकलला पाहिजे. म्हणजे हा 1 बाहेर काढला पुढे 0 घेतला पुढे 2 घेतला 3 घेतला ही 4 अंकी आहे लहानात लहानपणे आणि विषम देखील आहे. म्हणजे उत्तर काय येणार आहे 1023. आता इथं पर्यायामध्ये दिलेले पहा आता इथं पर्यायामध्ये आपण पर्यायमानाचे घेतले होते संख्या आता याच्यामध्ये पाहिजे म्हणजे आपल्याला हे उत्तर आपल्याला चुकीचं आहे आपले. तर आपण काय केलं आपल्या वापरल्या आता या पर्यायात नाही येते मग पर्यायानुसार केलं पाहिजे. मग 1000 पहिला पर्याय पहा 1045 पर्याय पद्धत वापरूया. दुसरा पर्याय पहा 1001. तिसरा पर्याय काय आहे 1235. चौथा काय आहे 7431. आता यातले वापरायचे ना आपल्या मनाचे वापरता येतील का आपण पहिल्यांदा मनाचे वापरेल पर्यायच नाही. मग पर्यायानुसार आपलं उत्तर बदललं पाहिजे. मग इथे काय पाहिजे एक अंक एकदाच पाहिजे. आता इथे एकदा आहे का हा 1 आणि हा 1 दोनदा आहे म्हणजे हा चालणार नाही. या डबल कोणता अंक आहे का नाही या दोनदा आहे का नाही या दोनदा आहे का नाही. आता लहान पाहिजे आणि विषम आहे ही विषम ही विषम आहे ती राहिलेल्या 3 विषम ही कट करून टाकली तरी ते 1-2 वेळा होतात. आता याच्यामध्ये कोणताही डबल अंक नाही लहानात लहान. आता याची लहानात लहान कोणती लहानात लहान 1045 त्यापेक्षा मोठी त्यापेक्षा ही मोठी लहानात लहान आहे 1 अंक दोनदा वापरलेला नाही आणि विषम आहे तर उत्तर 1045. पर्यायानुसार आपण बदललं पाहिजे. आपण मागाशी बघितलं उत्तर आपलं दिलेलंच नाहीये. पुढे 40 नंबर प्रश्न x ही देवनागरी अंकात कशी लिहा इंग्रजीमध्ये ही कशी लिहा पहा 1 x म्हणजे किती 10 हा 1 आणि हे 10 म्हणजे याच्या डाव्या बाजूला लिहिल्या म्हणजे काय करायचं असतं 1 कमी करायचं असतं म्हणजे काय झाली 10 आणि याला काय म्हणायचं 9 10 9 19 जी काय झाली संख्या 19. पर्याय क्रमांक 1.
पुढे इथं पर्याय पहा, बाकीचे पर्याय पण लिहिता आले पाहिजे. 29 लिहायचे. 29 कसे लिहा? 29 20 आणि 9 कशी लिहितात? IX. हे 29. 39 कसे लिहा? 39 20 30 30 आणि 9 हे झाले 39. आपल्याला सगळ्या संख्या लिहिता आल्या पाहिजे. त्याला पुढे 89 ही संख्या 75 पेक्षा कितीने मोठी आहे? 41वा प्रश्न. 89 ही संख्या 75 पेक्षा कितीने मोठी? म्हणजे काय करावं लागेल? 89 75 वजा करावं लागेल, त्याच्यामध्ये फरक काढावा लागेल. 75 पेक्षा कितीने मोठी माहित नाहीये. मी नावामधून 5 गेले 4, 8 7 गेले 1. कितीने मोठी आहे? 14ने मोठी आहे. पर्याय क्रमांक 1. पुढे 5 फुलांचा एक हार याप्रमाणे 16 हार बनवण्यासाठी किती फुले लागतील? 42वा प्रश्न पहा. 5 फुलांचा एक हार म्हणजे असा. हे 5 फुलं आहे आणि आपण अशी घालून त्याचा हार बनवलेला आहे. असे किती हार बनवायचे? 16 हार बनवायचे. मग एका हारात 5 फुलं, 16 हारात 16 गुणिले 5. एकावरून अनेकाची, एका हाराचे दिले त्याच्यावर अनेक हाराचे काढायचे. एकावर अनेकाचे काढायचे असेल तर गुणाकार करावा लागतो. 16 गुणिले 5. 5 गुणिले 6 5 36. शून्याच्या 3 आणि या 5 ने गुणला 5 एके 5 आणि हातचे 3 8. म्हणजे किती होती? 80 फुले. पर्याय क्रमांक 3. वेगळ्या उत्तराचा पर्याय निवडा. प्रश्न क्रमांक 43. वेगळं पर्याय उत्तर वेगळं आलं पाहिजे. बाकी सगळ्याचं उत्तर सारखं येतं. पहा 14 भागिले 7. 14ला 7 ने भागा. 7च्या पाड्यात 14 आहे का? आहे. कितव्यासाठी? दुसऱ्या. 7 दुणे 14. 15 भागिले 3. 15ला 3 ने भागा. 3 एके 3 3 दुणे 7 3 चौक 12 3 5 15. उत्तर किती येणार आहे? 5. इथं तिसरा चुकून झालेला आहे. इथं तिसरा पर्याय, चौथा पर्याय. ओके बाबा करू दुरुस्त. त्याला तिसरा 18 भागिले 9. 9च्या पाड्यात 18. 9 दुणे 18 म्हणजे उत्तर 2. चौथं 4 भागिले 2. 4ला 2 ने भागा. 2च्या पाड्यात 4 दुसऱ्या स्थानी. मग वेगळं उत्तर कुठं आलं? पर्याय क्रमांक 2 मध्ये. उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक 2. आता या ठिकाणी काय झालं आपलं? त्या ठिकाणी पर्याय आपला छापला इथला चुकलेला आहे. आता आपण इथं काय करू? तो दुरुस्त करूया. इथे आपण कितवा चालला होता प्रश्न आपला? वेगळ्या उत्तराचा पर्याय. ओके, या ठिकाणी आपल्याला पाहिजे. तीन आकडा टाकायचा आहे आपल्याला. कसं 3 टाकता येईल? 3. ओके, चला पुढे.
खालीलपैकी पाऊण भाग रंगवलेली आकृती कोणती? 44वा प्रश्न. पाहिजे 2 भाग केले त्यातला 1 भाग रंगवल्याला काय म्हणतात? व्यवहारात 2 भागापैकी 1 भाग याला अर्धा म्हणतात. या ठिकाणी पहा बरं, पहा दुसऱ्या पर्यायात किती भाग केले नीट व्यवस्थित पहा. पहिल्यांदा असे 7 ते 4 भाग केले, पण इथे पुन्हा याचे 2 भाग केले. म्हणजे या प्रकारची इथं किती झाले हो भाग? हा एक आणि हा एक 2 भाग झाले. मग सगळीकडे सारखे भाग करायचे, इथेही 2 भाग करायला पाहिजे, इथेही 2 भाग केले पाहिजे, इथेही 2 भाग केले पाहिजे. मी आता छोटे छोटे असे किती झाले? 8 भाग. 8 भाग. त्यातले रंगवले किती भाग? हे 2 रंगवलेले आहेत, हे 2 रंगवलेले आहेत, या ठिकाणचे 2 रंगवलेले आहेत आणि या ठिकाणचा 1 रंगवलेला आहे. रंगवलेले भाग किती? 8 पैकी 5. म्हणजे काय झाले? 5 अंश छेद 8. त्याला पाऊण म्हणतात का? 8 पैकी 6 भाग असते तर पाऊण म्हणलं असतं. आता इथे तिसऱ्या किती भाग आहेत? 1 2 3 4 5 6 7. 7 पैकी रंगवले किती? 5. म्हणजे इथे काय होईल? 5 अंश छेद 6. त्याला पाऊण म्हणायचं का? नाही. आणि चौथं काय आहे? 4 भाग आहेत, त्यामधला 1 रंगवले, 3 भाग रंगवलेले, याला काय म्हणतात? पाऊण. आणि उत्तर पर्याय क्रमांक 4. चला पुढे प्रश्न पहा. खालीलपैकी 8च्या पाढ्यात नसणारी संख्या कोणती? 45वा प्रश्न आहे. 8च्या पाढ्यात नसणारी संख्या 65. 8च्या पाढ्यात आहेत का? नाही. दुसरा 32. 8च्या पाढ्यात आहेत का? 8 चौक 32. तिसरा 40. 8च्या पाढ्यात आहे का? 8 पंचे 40. चौथं 16. 8च्या पाढ्यात आहेत का? 1 8 दुणे 16. उत्तर काय येणार आहे? 65. चला पुढे. एका रांगेत 12 मुले ठेवल्यास 5 रांगा होतात. त्याच मुलांना 4 रांगेत ठेवायचे झाल्यास प्रत्येक रांगेत किती मुले उभी करावी लागतील? पहा प्रश्न 46वा. एका रांगेमध्ये 12 मुले, अशी एका रांगेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. एका रांगेत 12 म्हणजे अशा 5 रांगा. ही एक रांग, इथं दुसरी, तिसरी, चौथी, 5वी. याच्यात 12, याच्यात 12, याच्यात 12, याच्यात 12, 12. एका रांगेत 12 5 रांगेत 12 गुणिले 5, 12 पंचे 60. आता काय म्हणले त्यांनी? या मुलांना 4 रांगेत करायचे, म्हणजे 60 मुलाच्या 4 रांगा करायचे. एकावन्न अनेकाचं करताना आपण गुणाकार केला. आता या 60चे भाग करायचे. किती करायचे? भाग 4. 60 भागिले 4. 4च्या पाढ्यात 6 आहेत का? आता इथं आपण थोडीशी पद्धत वाढवतो. काट म्हणून पहिली संख्या होती घेतली 6. 4च्या पाढ्यात 6 आहेत का? नाही. 6 पेक्षा लहान 4. किती वाजता? पहिल्या भागला गेले 1. 4च्या पाढ्यात पहिल्या सरी 4 यांची करायची वजाबाकी. 6 4 गेले 2 वर्ण काट म्हणून तुम्ही घेतले. शून्य संख्या झाली 20. 4च्या पाढ्यात 4 पंचे 20. म्हणजे एका रांगेत किती मुलं ठेवावी लागतील? 15. 60 मुलांचे 4 रांगा ठेवले एका रांगेत 15 मुले. पुढे 925 पैसे म्हणजे किती रुपये? किती पैसे? पहा 1 रुपया म्हणजे 100 पैसे. मग इथं 925 पैसे याचे रुपये केले तर त्यातले 9 म्हणजे 900. हे 900 अधिक 25. हे 900 पैसे 25 पैसे. या 900 पैशाचे काय होतील? 9 रुपये होतील. आणि वरती किती राहिले? 25 पैसे. हे 9 रुपये आणि 25 पैसे. उत्तर काय आहे? 9 रुपये आणि 25 पैसे. 9 रुपये आणि 25 पैसे. पर्याय क्रमांक 3. 9 रुपये आणि पुढे 25 पैसे. इथं 900 रुपये होतील का? नाही. पुढे 1 मे रोजी बुधवार आहे तर 2 ऑक्टोबर 2013 रोजी कोणता वार आहे? हा तिसरीच्या मानाने अवघड आहे. पहा 1 मे बुधवार. आपल्याला वार काढायचा आहे 2 ऑक्टोबर. 2 ऑक्टोबरला कोणता वार येईल? कॅलेंडर तयार करूया आपण. सोमवार
मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. 1 मेला बुधवार इथं लिहा 1 मे. पुढला बुधवार कितीला येईल? 8 मेला. त्या पुढला 15 मेला. त्या पुढला 22 मेला. लिहित बदल आहे 2, 3, 4, 5, 6 काय गरज नाही. पहिल्या बुधवारी जर 1 तारीख असेल तर पुढल्या बुधवारी 1, 7, 8, त्या पुढला 15, त्या पुढला 15, 22, त्या पुढला 29. आता मे महिना किती दिवसात आले की आता मूळ बंद करायचं. चढावरती येईल की 31, खड्ड्यात गेले की 30. फक्त त्याला फेब्रुवारी अपवाद आहे. फेब्रुवारी 28 किंवा 29, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे किती दिवसाचा? 31. 31 आणि 29, 30, 31 मे. इथं कोणता महिना चालू झाला? मेच्या नंतर जून. 1 जूनला कोणता वार आहे? शनिवार. म्हणून 8 जूनला पुढला 1 जूनला शनिवार, दुसरा शनिवार 8 जूनला, तिसरा 15 जूनला, चौथा 22ला, 29ला. जून महिना कितीचा? मेचा 31चा, जून 30चा. म्हणजे इथे जून 30 महिन्या दिवसाचा. इथं तारीख कोणती? 1 जुलै, 1 मे आणि ऑक्टोबरचा विचार. मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर खूपच दिवसाचा विचारला आहे. तिसरीचं गणिताच्या मनाने अवघड आहे. तिसरीच्या मनाने मग 1 जुलैला पण सॉरी इथं 30 इथे 1 येईल. 1 हा या ठिकाणी 1 येणार आहे. 1 जुलै, 1, 8, 15, 22, 29 जुलै सोमवारच येणार आहे. जुलै महिना 31चा, इथे 30, 31 आणि ते 1 ऑगस्ट. जुलै नंतर येतो महिना ऑगस्ट. 1, 8, 15, 22, 29, 29 ऑगस्टला गुरुवारच येणार आहे. मग 30 ऑगस्टला, ऑगस्ट महिना 31चा, 30 ऑगस्ट शुक्रवार, 31 ऑगस्ट शनिवार, 1 सप्टेंबर, 1 सप्टेंबरला रविवार आला. मग 1, 8, 15, 22, 29 सप्टेंबरला देखील रविवार. इथं 30 सप्टेंबर, महिना सप्टेंबर 30चा असतो. इथे महिना चालू होईल 1 ऑक्टोबर. आपल्याला विचारले 2 ऑक्टोबर, मी इथं 2 तारीख आहे. 2 तारखेला कोणता वार आला? 2 तारखेला बुधवार. म्हणजे 2 तारखेला येणार आहे बुधवार. उत्तर बुधवार बरोबर आहे. आता हुशार मुलासाठी, आता हे तिसरीच्या मुलाला हे असं सोडवलं पाहिजे. आता हुशार मुलगा कसा सोडवेल पहा. हेच गणित हुशार मुलगा कसा सोडवेल. 1 मेचा दिलाय वार, मग याचे दिवस काढावे लागतात. 1 मेचा वार दिलेला, मग मेचे दिवस किती असतात? मेचे दिवस 31 असतात. त्यातनं 1 तारखेचा दिला, मी राहिले किती? 30. जूनचे दिवस 30, जुलैचे 31, ऑगस्ट 31, सप्टेंबर 30, ऑक्टोबर 2 ऑक्टोबरचा काढायचा ना, मग 2 दिवस. मी किती मेचे 31 का धरलेलं आहे? 1 मेचा वार दिलाय त्यांनी, मग राहिली किती? 30 दिवसाची, म्हणून 30 धरले. मेची बेरीज करा. 2, 3, 4, 3, 3, 6, 9, 12, 3, 15, 154 दिवस झाले. आणि याचे काय करायचे? आठवडे करायचे. मग 154ला 7 ने भागायचं. 154 भागिले 7, 7 दुने 14, 15 14 गेले, 1 राहिला, 1 4 14, 7 दुने 14, हे 22 आठवडे तयार झाले. आणि दिवस किती शिल्लक राहिले? खाली बाकी 0. म्हणजे 0 दिवस पुढे गेले. पुढे 1 मेला बुधवार, 0 दिवस पुढे गेला म्हणजे बुधवार. 1 दिवस पुढे म्हणजे गुरुवार पुढे येईल. असं त्यामुळं इथं गुरुवार 1 मेला बुधवार, 2 ऑक्टोबरलाही बुधवारच येईल. चला पुढला प्रश्न पहा. मोहनच्या घरापासून 2 किलोमीटर अंतरावर बस स्टँड आहे.
आणि 1.5 किलोमीटर अंतरावर शाळा आहे, तर बस स्टँड शाळेपेक्षा किती मीटर लांब आहे? आता हे पाय एकाच रस्त्यावरती आहे. पाय इथं मोहनचं घर आहे, इथे मोहनचं घर आहे, आणि इथनं 2 किलोमीटर अंतरावर इथे मोहनची शाळा आहे. इथं मोहनची शाळा आहे. आणि 1.5 किलोमीटर अंतरावर 1.5, त्याला असं 1.5 किलोमीटर अंतरावर बस स्टँड आहे. इथे आहे बस स्टँड, इथं बस लागत आहे. मग त्यांनी काय विचारलंय? बस स्टँड शाळेपेक्षा किती मीटर लांब? जी हे अंतर विचारलेलं आहे हे. मग आता इथं 2 किलोमीटर आणि हे 1.5 किलोमीटर, हे संपूर्ण अंतर आहे. हे 2 किलोमीटर आहे आणि स्टँड आहे 1.5 किलोमीटर. म्हणजे आता किलोमीटरचे मीटर करायला लागतील. मीटर, डेका, हेक्टो आणि किलो. 2 किलोमीटर, किलोच्या घरात 2 लिहा, मीटर पर्यंतचे केले तर किती झाले हो? 2000 मीटर. 1.5 किलोमीटर, 1.5 पोळी म्हणजे किती रे? 1 पोळी आणि अर्धी पोळी. 1 पूर्ण पोळी आणि अर्धी पोळी, याला म्हणायचं 1.5. 1 किलोमीटरचे किती होतील हो मीटर? 1000. मग अर्धा किलोमीटरचे 500, म्हणजे किती? 1.5 किलोमीटरचे झाले 1500. म्हणजे हे अंतर आहे 1500 आणि संपूर्ण आहे 2000. या 2000 मधलं हे अंतर वजा केलं की एवढंच अंतर येणार. आपण हेच अंतर विचारलेलं आहे. म्हणजे या 2 किलोमीटर मधलं 1.5 किलोमीटर वजा करूया. मग किती राहिले? 0 0 गेले 0, 0 0 गेले 0, 0 पार करतात का? मनाचा आजचा घ्या, देऊन टाका. 10 5 गेले 5, 2 गेले 0. म्हणजे बस स्टँड शाळेपासून किती मीटर अंतरावर आहे? 500 मीटर. उत्तर काय येणार आहे? 500 मीटर. पर्याय क्रमांक 1. पुढे 50वा प्रश्न पहा. या पूर्णांकाची बेरीज करण्याची कोणती पद्धत बरोबर आहे? 7 × 50 7/19 अधिक 11/19. याची उत्तर नाही विचारलं, पद्धत विचारली. पहा कसं करतो आपण बेरीज. त्याची छेद एकदाच लिहितो आणि वरती 7 आणि हे 11 याची बेरीज. मग अशी पद्धत कुठं दाखवली बघा. पहिल्या तिथे 7 × 11 छेद 19 चालेल का? नाही. दुसरं 11 × 7, 11 × 7 असतं का? नाही. दुसरं चुकीचं. तिसरं 11 अधिक 17 खाली छेदात पण 19 अधिक 19. छेदात 19 अधिक 19 करतो का? 19 अधिक 19 नाही. त्यामुळे तिसरं चुकीचं. चौथं 7 अधिक 11 छेदात 19. चौथा पर्याय असा मांडलेला आहे. तर उत्तर येणारे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न घ्या. 3/4 म्हणजे किती? 3/4 म्हणजे याचा काय अर्थ होतो? 3/4 एका वस्तूचे समान 4 भाग, त्यापैकी 3 भाग. म्हणजे आकृती काढली तर काय होईल? कॅडबरी आहे, स्कूलला तुमचा बर्थडे केक आहे, 4 भाग केले, त्यातले 3 भाग तुम्हाला दिले. याला काय म्हणतात? पाऊण भाग. त्याला काय म्हणतात? पाऊण भाग. 1 भाग म्हणजे पाव, 2 भाग म्हणजे अर्धा, 3 भाग म्हणजे पाऊण, 4 भाग म्हणजे पूर्ण. पुढे 52वा प्रश्न पहा. 23/25 अधिक 7/25. 52वा प्रश्न आहे. 23/25 अधिक 7/25. बेरीज करायची. छेदात 25 एकदा, 25 अधिक 25 नाही. अंशात 23 अधिक 7. 23 आणि 7 किती होतात? 30. आणि छेदात आहे ते. उत्तर काय? 30/25. कोणत्या पर्यायामध्ये आहे पहा? पर्याय क्रमांक 4. 30/25. चला पुढे. एका खोड रबरची किंमत 4 रुपये आहे. तर अशा 44 खोड रबरची किंमत किती? बघा. 1 खोड रबर असा घेतला
याची किंमत किती आहे 4 रुपये. एकाची किंमत दिली आणि 44 कोट रबरची काढायची. अशी 44 कोट रबर घ्यायची. मग एकावन्न आणि एकाची किंमत करताना काय करावं लागतं? गुणाकार. 44 गुणिले 4 हा गुणाकार करूया. 4चा पाडा 4 एककाने एककाला 4चा पाडा 4 रुपये 4 चोक 1606 चले ए या 4ने दशकाला 4 चोक 16 आजचा 1 17 किती उत्तर 176 रुपये. पर्याय क्रमांक 1. 54वा प्रश्न पहा. प ही विषम संख्या आहे तर खालीपैकी कोणती संख्या विषम असेल? जरा गणित ते बाजूला ठेवा. पहा बरं, एक विषम संख्या सांगा. विषम कोणती सांगा? 5. त्यानंतरची विषम कोणती? 5च्या नंतरची 7. काय करावं लागतं याच्यात? अधिक 2 करावे लागतात. मी इथं दुसरी घेतली 9. 9च्या नंतरची विषम कोणती? 11. काय करावं लागेल? अधिक 2. म्हणजे याला पण जर प म्हणलं, त्याला 5 आहे तिथं प म्हणलं, पच्या नंतरची विषम काय करावं लागेल? अधिक 2. याला प म्हणलं तर याच्यात 2ची विषम संख्या याला काय करावं लागेल? अधिक 2. म्हणजे विषम संख्येत 2 मिळवले की त्यानंतरची विषम येते. म्हणजे उत्तर काय आहे? प अधिक 2. पहा आपल्याला इथं काय म्हणले? विषम संख्या खाली कोण संख्या? विषम संख्या आहे. प मध्ये 1 गेला समज येईल. प मधनं अधिक 1 केला समज येईल. प गुणिले 2 याचा उदाहरण 5 घेतले. 5ला 2 ने गुणलं तर 10 एवढी कसली येणार आहे? समज येणार आहे. आता प गुणिले प म्हणजे 5 गुणिले 5 उत्तर 25 येईल. म्हणजे विषम आहे. 3 गुणिले 3 केले विषम गुणिले विषम 9 कसली येणार आहे? विषमच येईल. म्हणजे विषम संख्येने विषम संख्येला गुणलं कसली संख्या येते? विषम. तर उत्तर पर्याय क्रमांक 4. पुढं काहीपैकी असममित आकृती कोणती? सममित म्हणजे काय? सममितचा अर्थ उभी आडवी त्या रेषेने तिरकी असेल कशी असेल. याने 2 भाग सारखे होतात. मग आता इथं पहिला आकृती षटकोन पहा. या षटकोनाचे 2 भाग कसे होतील? उभ्या रेष काढली इथं 2 भाग सारखे. षटकोन कसा आहे? सममित आहे. आता दुसरा पंचकोन पहा. उभी रेष काढली सममित आहे. आता ही आकृती पहा. आता इथे 2 भाग कसे केले? असं केलं तर होते का सममित 2 सारखे भाग? नाही. असं केलं तर होते का सारखे भाग? नाही. ही असममित आहे. असममित म्हणजे सारखे 2 भाग होत नाही. आता त्रिकोणाची पहा बरं. उभी रेष काढली अशी केली तरी सममित 2 सारखे भाग. असे केले तरी 2 भाग सारखे होते. ही सममित आहे. षटकोन सममित आहे. पंचकोन आहे. त्रिकोण आहे. पण ही आकृती सममित नाही. आणि आपल्याला असममित विचारली त्याला उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढे सोबतच्या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहे? पहा ही आकृती थोडीशी समजून घ्या. ही प्रश्न क्रमांक 56 अवघड प्रश्न आहे. तुम्हाला किती सोपा आहे सर? सोपा आहे फक्त तो सोडवताना अवघड आहे. पहा या ठिकाणी अशी उभी रेष आहे, या ठिकाणी अशी आहे, या ठिकाणी अशी. आणि यातले त्रिकोण काढताना फक्त नुसतं असं मोजायचं नाही. त्रिकोण काढण्याची पद्धत पहा. प्रत्येक आकाराला नंबर द्या. 1 2 3 4. मग इथं एखादा म्हणला नाही सर आम्हाला नंबर नाही द्यायचे, ABCD द्यायचे. पहा याला A दिला, याला B दिला, याला C दिला, याला D दिला.
दुरुस्त करू. नावं दिलेली ABCD. आता सिंगल डिजिट एका डिजिटचं म्हणजे एका आकारापासून तयार होणार त्याला सिंगल डिजिट होणार. A त्रिकोण आहे का? आहे. B त्रिकोण आहे का? आहे. C त्रिकोण आहे का? आहे. D त्रिकोण आहे का? आहे. म्हणजे सिंगल सिंगलचे किती झाले हो? 4 झाले. आता या दोघांचा A आणि B चा मिळून होतो का त्रिकोण? या दोघांचा मिळून असा हा त्रिकोणच होतो. याला म्हणतात 2 डिजिट, 2 अंकी, 2 अक्षरांचा. A आणि B या दोघांना एकत्र करून होतो त्रिकोण. B आणि C एकत्र करून त्रिकोण होतो का? हा त्रिकोण आहे का बघा बघा. या दोघांना एकत्र करून तयार झाला हा त्रिकोण आहे का? नाही, चौकोन. C आणि D मिळून होतो का? C आणि D या दोघांचा मिळून हा त्रिकोणच आहे. म्हणजे दोघांचे मिळून किती झाले? 2 झाले. तिघांचा मिळून त्रिकोण होतो का? या तिघांचा त्रिकोण किंवा या तिघांचा त्रिकोण नाही. चौघांचा होतो का? नाही. ज्याच्यात एकूण त्रिकोण किती आहे? 6 त्रिकोण आहे. आता हे सोपं अवघड आहे पण हे समजून घ्यायचं आहे व्यवस्थित. पुढे प्रश्न 57. एका बागेत नारळाची 470 झाडे होते. वादळात 78 झाडे पडली म्हणून आणखी नवीन 177 झाडे लावली. तर आता बागेत नारळाची झाडे किती? आता नारळाची बागेत सुरुवातीला होती 470. वादळ आलं, वादळामध्ये 78 झाडं पडली म्हणजे काय करावं लागतील? वजा करावे लागतील. मग 0तनं 8 जातात का? नाही. मानाचा 8चा घ्या, देऊन टाका. 10तनं 8 गेले 2. 7मधनं आता हे 8 जातात का? 7तनं 8 नाही जात. मग मानाचा 8चा घ्या, पुढल्या घरात देऊन टाका. 17 झाली. 17तनं 8 देऊन टाकले. 8च्या पुढे 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17 किती राहिले? 9. 17तनं 8 गेले, 9 राहिले. आणि 4तनं गेला 3. एवढी शिल्लक राहिली 392 झाडं. आणि मग काय झालं? पडली झाडं म्हणून मालकाने अजून झाडं लावली. किती लावली? 177 झाडं लावली या अधिकारी. 7 आणि 2 9. आता 9 7 नावाच्या पुढे 7 मुळे 9 1 10 राहिलेली 6 10 16 6 अच्छा 1 3 4 5 एकूण किती झाली झाडं? 569. पर्याय क्रमांक 2. पुढे 58वा प्रश्न पहा. मार्च 2009 ते जानेवारी 2010 एकूण किती महिने होता? मार्च 2009 महिने पहा 58. हा प्रश्न आहे. मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. हे कुठपर्यंत झाले आपले? हे 2009 किती झाले महिने मोजायचे? मोजा. हे 2009 सगळे महिने. डिसेंबर 2009. आपल्याला कुठे म्हणले? जानेवारी 2000. म्हणजे डिसेंबरच्या नंतर काय येणार आहे? जानेवारी. आणि महिना साल कोणतं असणार आहे? 2010. मग 2000 मार्च 2009 पासून मार्च 2009ला पकडायचं आहे. ते जानेवारी 2010 किती महिने झाले मोजा? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 महिने किती होतात? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि हा 11. किती महिने होतात? 11 महिने. पर्याय क्रमांक 1. मोजपट्टीने पुढे दिली काय मोजता येत नाही? मोजपट्टी आहे आपल्या कंपास मधली असेल किंवा मोठी असेल स्टीलची. ही मोजपट्टी. त्याने काय मोजता येतं? अंतर मोजता येतं का? या भिंतीपासून त्या भिंतीपर्यंत अंतर हे मोजायला.
अंतर मोजता येतं. लांबी मोजता येईल का? वहीची लांबी, पुस्तकाची लांबी, खोलीची लांबी मोजता येते. उंची मोजता येईल का पट्टीनं? आपण उभा राहून पट्टीनं असं माप केलं आणि पुन्हा ही पट्टीनं खालपासून मोजलं, उंची मोजता येणार आहे. अंतर मोजता येणार आहे, लांबी, उंची. वस्तुमान, वस्तुमान म्हणजे काय रे? वस्तुमान म्हणजे वजन. वजन पट्टीनं मोजतात का? वजन मोजायला काय लागतो? तराजू. किलोग्रॅमचे वजन, ग्रॅम किलोग्रॅमचे वजन. पट्टीनं काय मोजता येणार नाही? वस्तुमान. किंवा दूध, तूप, द्रव पदार्थ देखील पट्टीनं मोजता येणार नाही. पुढे 5 आठवडे 5 दिवस म्हणजे किती दिवस? 60वा प्रश्न आहे. 5 आठवडे आणि वरती 5 दिवस. 5 आठवडे. 1 आठवडा म्हणजे किती दिवस? 1 आठवडा म्हणजे 7 दिवस. मग 5 आठवडे, एका आठवड्यावर 5 आठवड्याचे काढायचे. एकावन्न अनेकाची किंमत काढायची. एकावन्न अनेकाची काढताना काय करावं लागतं? गुणाकार. एका आठवडे दिवस 7, मग 5 आठवड्याचे 7 गुणिले 5, 7 35 दिवस. आणि हे 5 दिवस. एकूण किती झाले? 35 दिवस आणि 5 दिवस. एकूण दिवस झाले 40 दिवस. 5 आठवडे 5 दिवस म्हणजे 40 दिवस. चला पुढे. पुढे कोणती संख्या वर्ग संख्या नाही? वर्ग संख्या नाही. 9 वर्ग आहे का? कशाचा आहे? 3चा वर्ग आहे. 16 वर्ग आहे का? आहे. 4चा वर्ग आहे. 25 वर्ग आहे का? आहे. 5चा वर्ग आहे. 35 वर्ग आहे का? नाही. तर 6चा वर्ग घेतला तर किती येतो? 36. 35 वर्ग संख्या नाही, त्यामुळे 35 ही वर्ग संख्या नाही. बाकीच्या सर्व वर्ग संख्या आहे. आकृतीबंध ओळखा. आकृतीबंध बघायचा काय असतो का? अधिक, पुन्हा अधिक, गोल आणि हॅश. मी गट 5 कितीचा होतो? पुन्हा तोच गट आहे. पुन्हा तोच गट आहे. अधिक, अधिक, गोल, हॅश. पुन्हा तोच गट आहे. पुन्हा काय आहे? पुन्हा हाच गट. अधिक, अधिक, गोल, हॅश. पुन्हा तोच गट. अधिक, अधिक, गोल, हॅश. इथं पुढे काय येईल? अधिक अधिक गोल हॅश, अधिक अधिक गोल हॅश, अधिक अधिक गोल हॅश. म्हणजे पुढे काय आहे ना? अधिक अधिक गोल हॅश. मग कुठल्या पर्यायात आहे? अधिक अधिक गोल हॅश पर्याय 2 मध्ये आहे. अधिक अधिक गोल हॅश. उत्तरी पर्याय क्रमांक 2. इथं उत्तर चुकीचं दिले 3. आपण बदलूया. पर्याय क्रमांक 2. चला पुढील प्रश्न. क्रमाने येणारा आकृतीबंध ओळखा. झाला. पुढचा प्रश्न आहे क्रमाने येणारा आकृतीबंध पर्याय 2. त्रिमितीय वस्तूची कोणकोणती मापे मोजता येतात? त्रिमितीय वस्तू कशाला म्हणायची? तर त्रिमितीय कोणकोणती वस्तू आहे? या सगळ्या त्रिमितीय वस्तू आहे. इथे या आकृती याला या त्रिमितीय वस्तू आहेत. कोणकोणत्या त्रिमितीय वस्तू आहेत तुम्हाला सगळ्या दाखवतोय पहा. या त्रिमितीय वस्तू याचं काय काय बोललं जातं पहा. याचं काय काय बोललं जातं
याचं मोजल्या जातं काय काय पहा. याचं ही मोजलं याला म्हणायचं लांबी, याला काय म्हणायचं रुंदी, आणि याला काय म्हणायचं उंची. ही त्रिमिती वस्तू म्हणजे त्याला लांबी रुंदी उंची आहे. आता याला बघा, याला लांबी आहे, अशी लांबी असते, इकडं अशी रुंदी असते, आणि इथं मध्ये उंची असते. शंकूला लांबी असते, रुंदी असते, उंची असते. याला पहा, अशी लांबी आहे, अशी पाहिली तर इकडून इकडे रुंदी आहे आणि उंची, याला उंची आहे. इथे ही लांबी आहे, ही रुंदी आहे, आणि इथनं जर अशी सरळ मोजली तर उंची आहे. याला मग याला लांबी इकडे घेतली रुंदी, उंची इकडे घेतली रुंदी, इकडे घेतली उंची. याला लांबी रुंदी उंची म्हणजे त्रिमितीय ज्या वस्तू आहे त्याला लांबी रुंदी व उंची असते. द्विमितीला लांबी रुंदी असते. आता या खोलीला काय कागद आहे, वहीचा कागद, चौकोनी कागद आहे, लांबी आहे रुंदी आहे. आयताकृती कागद आहे, लांबी आहे रुंदी, उंची आहे का त्याला? आता खोली पहा, खोली लांबी आहे रुंदी आहे आणि उंची पण आहे. म्हणजे त्रिमिती, तीन माप असेल की त्रिमिती, लांबी रुंदी उंची असेल की त्याला त्रिमिती म्हणतात. पुढे 2 सेंटीमीटर बाजू असणाऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? चौरस आहे, 2 सेंटीमीटर बाजू असणारा चौरस पाहिलं, त्याचे 4 भाग करू आपण. 2 सेंटीमीटर आहे, पाहिजे संपूर्ण 2 सेंटीमीटर आहे म्हणल्यानंतर हा प्रत्येक भाग कितीचा होईल? हा 1 सेंटीमीटर, आणि इथे पण 1 सेंटीमीटर. ही संपूर्ण 2 आहे, म्हणजे 2 भाग केले तर 1 सेंटीमीटरचा. म्हणजे 1 सेंटीमीटर हे 1 सेंटीमीटर, 1 सेंटीमीटर 1 सेंटीमीटर, 1 सेंटीमीटर 1 सेंटीमीटर. मग चौरस किती झाले पहा, एक बाजू 1 सेंटीमीटर लांब 1 सेंटीमीटर रुंद असे 4 चौरस आहे. याचं क्षेत्रफळ कसं नव्हतं? क्षेत्रफळ म्हणजे याने व्यापलेली जागा. इथं असे किती चौरस आहेत? 1, हा 2, हा 3 आणि हा 4. म्हणजे किती आहे? 4 चौरस. हे क्षेत्रफळ काढण्याचं काय सूत्र आहे? लांबी गुणिले रुंदी. या चौरसाचं काढण्याचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र आयताचं चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. याची लांबी किती आहे? 2 सेंटीमीटर, आणि रुंदी किती आहे? 2 सेंटीमीटर. 2 गुणिले 2 4, आणि हे काय आहे सगळे 4 काय आले ते चौरस. मग हे सांगताना क्षेत्रफळ कशामध्ये सांगितलं जातं? चौरसामध्ये. मग या चौरसाचं क्षेत्रफळ किती येणार आहे? 4 चौरस सेंटीमीटर. क्षेत्रफळ हे चौरसामध्ये मोजलं जातं, परिमिती दिलेल्या परिमाणामध्ये, आणि घनफळ घनामध्ये, त्रिमितीय वस्तूमध्ये. त्यामुळे याचं क्षेत्रफळ 4 चौरस सेंटीमीटर. पुढं 65. एका वर्तुळाला किती केंद्र असतात? 65वा प्रश्न. मला जर वर्तुळ काढायचं असेल तर मी काय करेन? कंपासमध्ये पेन्सिल अडकवेल, अशी ठेवेल, आणि काय करेन? पेन्सिल ठेवून असं त्याच्या भोवताली इथं, बरोबर, कंपासमध्ये असं ठेवून मी अशा पद्धतीला रंग, बरोबर काय? असा इथं आपण ठेवतो आणि इथनं असं, बरोबर. याला काय म्हणायचं? याला म्हणायचं वर्तुळ केंद्र. ज्या ठिकाणी कंपासचं टोक ठेवलं ना त्याला म्हणायचं वर्तुळ केंद्र. मग एका वर्तुळाला केंद्र किती असतं? फक्त 1 आणि 1च असतं. एका वर्तुळाला किती केंद्र असतात? 1 असतं केंद्र. पुढे घड्याळाच्या काट्यामध्ये कोणता कोन झालेला आहे? पहा, या ठिकाणी घड्याळ आहे, आणि या घड्याळाच्या काट्यामध्ये कोणता कोन झालेला आहे? 12, 3, 6, 9, 1, 2, 3, 4, 5, 7, 8, 10, 11. इथं 90 तास काटा आहे, आणि मिनिट काटा 1 वर. कोणता कोन झालाय? तर तो जर इथे असता तर काय कोणता झाला असता? कोण काटकोन झाला असता.
मग हा काटकोनापेक्षा मोठा आहे. कोणता कोण असतो काटकोनापेक्षा मोठा आहे? कोणाला काय म्हणतात? विशाल कोन. काय म्हणतात? विशाल कोन. उत्तर काय येणार आहे? विशाल कोन. अरे कोन. पुढे 67वा प्रश्न. सोबतच्या आकृतीत एकूण किती चौकोन आहे? हा, व्यवस्थित समजून घ्या. मग आपण समजून घेतलं तसंच या आकृतीमध्ये किती चौकोन आहे याला नंबर द्यायचे. 1 2 3. मग सिंगल डिजिटचे कोणते कोणते चौकोन आहेत? हा पहिला चौकोन आहे का? आहे. हा फक्त दुसरा चौकोन आहे का? आहे. हा फक्त तिसरा चौकोन आहे का? आहे. 1 नंबरचा चौकोन आहे, 2 नंबरचा चौकोन आहे, 3 नंबरचा. असे किती झाले चौकोन? 3. आता 2 डिजिटचे दोघांना एकत्र करून त्याचा काय बनतोय का पहा बरं. या 1 आणि 2चा हा चौकोन आहे का? आहे. आणि या 2 आणि 3चा हा चौकोन आहे का? आहे. म्हणजे 12 नंबरचा या दोघांचा मिळून होतोय आणि 2 आणि 3चा 23 नंबरचा होतोय. असे किती होतील? 2. आणि तिघांचा होतोय का? या तिघांचा मिळून होतोय 3 डिजिटचा. 3 डिजिटचा 1 2 3 या तिघांचा मिळून 1 होतो. असे एकूण किती चौकोन होतील? 6. त्यामुळे 67 उत्तर पर्याय क्रमांक 1. पुढे पदावली आहे पहा. पदावली आपल्याला खूप महत्त्वाची आहे पहा. पदावली आपल्याला सोडवता आली पाहिजे. पदावली खूप गरजेची असते सोडवणं आणि ती व्यवस्थित समजून घेतली पाहिजे. सोपी पण असते. 68वा प्रश्न. 9 + 24 भागिले 6 गुणिले 7 वजा 6. कारण जेव्हा गणितात एकापेक्षा जास्त क्रिया असतात त्याला पदावली म्हणलं जातं. पदावलीचा नियम काय? कंचे म्हणजे कंसाच्या आतील, भागू, भागाकार, गुणाकार आणि बेरीज वजाबाकी. मग पहिला भागाकार गुणाकार यातलं जे आलेलं आहे, कंस आहे का याच्यात? नाही. कंसाच्या आतमध्ये काय आहे का? नाही. आता भागाकार गुणाकार यातलं काय करता येईल? भागाकार आहे का? आहे. गुणाकार आहे का? आहे. मग अगोदर भागाकार करूया, तेवढंच अंडरलाईन करा. अगोदरचा आहे तसं नाही. अगोदर किती आहे? 9. चिन्ह कोणते? आधी. आता हे 24 भागिले 6. 24ला 6 ने भागा. 6 × 1 = 6. 6 × 4 = 24. 24ला 6 ने भागलं तर उत्तर किती आलं? 4. बाकीचं पुढलं आहे तसं. एवढंच आपण सोडवलं. बाकी पुढं काय? गुणिले 7 वजा 6. आता इथं काय क्रिया करायची पहा बरं. कोणकोणत्या क्रिया? आधी, गुणिले, वजा. मग कोणतं करायचं? भागाकार असतं तर केला. आता कोणता? गुणाकार. हा गुणाकार करायचा आहे. अगोदरचं लिहून टाका. 9 आधी. आता हा गुणाकार 4 आणि 7चा गुणाकार. 4 × 7 = 28 वजा 6. आता काय झालं गणित? 9 + 28 वजा 6. बेरीज वजाबाकी ओळीनं करत जायचं. अगोदर बेरीज आहे तर बेरीज करा. 9 + 28. 28च्या पुढे 9 बोटं. 28च्या पुढे 9. 29 30 31 32 33 34 35 36 37 वजा 7. 37 मधनं 7 गेले उत्तर किती आलं? 30. उत्तर पर्याय क्रमांक 2 30. पुढे 69. भारतीय सौर वर्षातील मार्गशीर्ष महिन्याला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखलं जातं? पहा, मार्गशीर्ष. याचं नाव काय आहे? मार्गशीर्ष. याचं नाव आहे अग्रहायण. काय म्हणतात? अग्रहायण. मार्गशीर्ष. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष. मार्गशीर्षचं दुसरं नाव अग्रहायण. पौष, माघ, फाल्गुन. मार्गशीर्षचं दुसरं नाव अग्रहायण. महाराष्ट्र दिन कोणत्या तारखेला असतो? महाराष्ट्र दिन 1 मे. आणि काय असतो? कामगार दिन पण त्याच दिवशी असतो.
महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन 1 मेला, 1 मे 1960 म्हणजे आपला महाराष्ट्र स्वतंत्र झाला. उत्तर आलं 1 मे. चला पुढे 71,948 भागिले 6. प्रश्न क्रमांक 71. 948 भागिले 6. एक करा. आडवी रेष मारा. पहिली संख्या काट म्हणून उतरून घ्या. 9. 6च्या पाड्यात 9 आहे का? नाही. 9 पेक्षा लहान 6. किती वाजता पहिल्या भाग लागेल 1चा. भाग किती लावला? 1चा. मग 6च्या पाड्यात पहिल्या असताना 6 यांची करायची वजाबाकी. नावातलं 6 गेले किती राहिले? 3. 3 वर कुठली संख्या काट म्हणून उतरून घ्यायची? 4. संख्या काय झाली? 34. 6च्या पाड्यात 34 आहेत का? 34 नाही. 34 पेक्षा लहान 30. किती वाजता? 6 पंचे 30. किती भाग लावला? 5. मग 6च्या पाड्यात 5 वाजता 6 पंचे 30 यांची करायची वजाबाकी. 34 मधनं 30 गेली. 34 मधनं 30 गेलेला आहे. 30च्या पुढे 31, 32, 33, 34 किती राहिले? 4. 0. असं करायचं नाही. 4 0 गेले 4, 3 3 गेले 0. पुढली काय संख्या काट म्हणून उतरून घ्यायची? 8. संख्या काय झाली? 48. 6च्या पाड्यात 48 आहे. किती वेळा झाली? 6 8 48. कितीचा भाग लावला? 8चा. मग 6च्या पाड्यात 8 वाजता 48 यांची करायची वजाबाकी. उत्तर किती आलं? 158. आमचा हुशार काय करेल पहा? 948 भागिले 6. हुशार लोक इथंच करतो हे सगळं गणित. पहा काट मारून येतो. पहिली संख्या उतरून घेतली 9. 6च्या पाड्यात 9 आहेत का? नाही. 9 पेक्षा लहान 6. किती वाजता पहिल्या भाग लागेल 1चा. खाली किती गेले? नावातलं 6 गेले 3 राहिले. या 3 उतरून घ्यायचे. 4. 3 4 34. 6च्या पाड्यात 34 नाही. 34 पेक्षा लहान 35. किती वाजता 5व्या. 6 पंचे 30. मग खाली किती गेले? 34 मधनं 30 गेले. हे लक्षात कुठं आलं पाहिजे? 34 झाले. 34 मधनं 30 गेले. किती राहिले? 4. या 4 उतरून घ्यायचे 8. 4 8 48. 4 8 48. मग 6च्या पाड्यात 48 आहे. किती वाजता? 8व्या भाग लागेल 8चा. 6 8 48. बाकी किती राहिली? 0. कितीने भाग लावला? 6 ते 6. 6 ते 6. उत्तर किती आलं? 158. पर्याय क्रमांक 4. पुढे पहा 72 सोबतच्या त्रिकोणाची परिमिती किती? 72 प्रश्न आहे. परिमिती. परिमिती म्हणजे काय? परिमितीचा अर्थ होतो त्याच्या बाजूने पट्टी बांधायची. या त्रिकोणाच्या बाजूने पट्टी बांधायची आहे. ही बाजू आहे 6, ही 3 आणि ही 9. एक पट्टी घ्यायची आणि त्याच्या भोवताली पट्टी गुंडाळायची. किती लागेल लांबीची पट्टी? रिबन घ्यायची त्या बाजूने बांधायची. दोरी घ्यायची त्या बाजूने बांधायची. मग पायामध्ये इथनं आपण बांधूया. बांधायला सुरुवात करूया. इथनं इथपर्यंत किती लागली ही पट्टी? दोरी 9. 9 पासून इथपर्यंत 9 3 12. 12 इथं आली 12 60 म्हणजे 9 अधिक 3 अधिक 6. 9 3 12 6 18. अंतर कशात दिलेलं आहे? पण माप दिलेलंच नाही. सेंटीमीटर असेल तर सेंटीमीटर, मीटर असेल तर मीटर, फूट असेल तर फूट. उत्तर येईल 18 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 2. सोबतच्या आकृतीत चौरस किती आहे? पहा पुन्हा त्या पद्धतीचा प्रश्न आलेला आहे. चौरस आता आपण मागाशी पाहिलं होतं. सिंगलचे 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर. सिंगल डिजिटचा 1 नंबरचा चौकोनच आहे. 2 नंबरचा पण चौकोन आहे. 3 नंबरचा चौकोन आहे. 4 नंबरचा चौकोन. हे 4. आपल्याला काय विचारले? चौरस. चौकोन नाही, चौरस.
म्हणजे 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर. आता 2 डिजिटचा दोघांचा मिळून चौरस बनतो का? 1 आणि 2चा मिळून असा बनेल. हा चौरस आहे का? आहे. आपल्याला चौरस पाहिजे. चौरस कशाला म्हणायचं? ज्या चौकोनाच्या चारही बाजू सारख्या आहे, चारही कोण काटकोन आहे, याला चौरस म्हणतात. मग हा चौरस आहे का? हा चौकोन आहे. आयत आहे, चौकोन आहे. असा बघितलं तर हा चौकोन आहे का? हा देखील चौकोन आहे. या दोघांना याला आयत म्हणतात किंवा चौकोन म्हणतात. आपल्याला चौरस पाहिजे. तर या चौघांचा मिळून हा चौरस बनेल बघा. असा 1 2 3 4 या चौघांचा मिळून 1 बनेल. अशी एकूण 4 आणि 1 5 चौरस आहे. या कृतीमध्ये 5 चौरस आहे. पुढे का? अनेकाला म्हणून एकाची किंमत काढताना पहा बरं, अनेकाची किंमत दिली त्याच्यावर एकाची किंमत काढायची. पहा 10 वह्या 50 रुपयाला मी 1 वही ठेवला. काय कराल? एकावर अनेकाची किंमत काढायची. 1 वही 5 रुपयाला 10 वह्याची किंमत गुणाकार करतो. 5 10 50. मग अनेकावर अनेक 10 वह्याची किंमत 50 रुपये एका वहीची. मग 50ला 10ने भागतो म्हणजे भागाकार करावा लागतो. अनेकावर एकाची किंमत करताना भागाकार करावा लागतो. शेवटचं पान 5 7 1 स्टार. हा 75वा प्रश्न आहे. या संख्येला 4 ने भाग जाण्यासाठी स्टारच्या जागी कोणता अंक असेल? आता पर्याय पहा काय? 4 0 2 आणि 3. पहिला पर्याय वापरायचा काय आहे? संख्या 5714. दुसरा पर्याय वापरला तर 5710. तिसरा वापरला 5712. चौथा वापरला 5713. काय म्हणजे 4 ने भाग. 4ची कसोटी. 4ची कसोटी काय? शेवटच्या 2 अंकांना, हे शेवटचे 2 अंक 14 10 12 13, शेवटच्या 2 अंकाला 4 ने भाग केला. मग 4च्या पाड्यात बघा 14 आहे का? 4च्या पाड्यात 14 नाही. 4च्या पाड्यात 10 आहेत का? 4च्या पाड्यात 10 पण नाही. 4च्या पाड्यात 12 आहेत का? 4 त्रिक 12. 4च्या पाड्यात 13 आहेत का? नाही. सगळ्याला भाग आणवत नाही बसायचं. फक्त शेवटचे 2 अंक याला 4 ने भाग दिला. या शेवटच्या 2 अंकाला 4 ने जातो का? नाही. या शेवटच्या 2 अंकाला 4 ने जातो का? नाही. या शेवटच्या 2 अंकाला 4 ने जातो का? नाही. जी इथं फक्त 12ला जातो. त्यामुळे शेवट स्टारच्या जागी कोणता अंक पाहिजे? 2. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर. धन्यवाद मित्रांनो. भेटू पुढील भागामध्ये पुढील पेपरसह. धन्यवाद.